या स्पर्धेची आजची अंतिम आणि शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रीमध्ये अगदी आपण पदार्पण केलंय सर्वांचं पुनश्च एकदा जे आमचे लाडके प्रेक्षक आणि त्यानंतर आमचे मान्यवर आमचे खेळाडू या सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत। थोडं दिली जाईल आपल्याला देखील संधी आणि डीजे आमचा कॉल येईल त्यानंतरच आपण सॉन्ग वाजवा चेक करत होते। ओके थँक्यू आमचे डीजे मास्टर खऱ्या अर्थानं गेले 4 रात्रीमध्ये आपल्या सर्वांचं ज्यांनी मन जिंकली ज्यांच्या अगदी सुंदर संगीतानं आणि त्यानंतर आमच्या आवाजाची काळजी जर आमच्या आवाजाची काळजी तर त्यांनी घेतली नाही ना तर आमचा अगदी घसा दुसऱ्या दिवशी लगेच पकडेल परंतु अगदी आमच्या आवाजाची काळजी ज्यांच्या माध्यमातून घेतली जाते ते आमचे डीजे मास्टर त्यांचं देखील सहर्ष स्वागत। आमचे ऑफिशियल त्यानंतर आमचे साथी स्कोरर नितेशजी तरे आमच्या साथीनं आणि त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा गेले 4 रात्रीमध्ये आपण ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे ते ओम साई अर्थातच mtc.in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते त्यांचं देखील सहर्ष स्वागत। आमचे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय कुणाल सर आणि त्यानंतर आमचे दोन्ही कॅमेरामन अप्रतिम कॅमेरा बघ गेले 4 रात्रीमध्ये आपण पाहतोय फार चांगलं कॅमेरा बघ आपल्याला पाहायला मिळालं। दरम्यान सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीतून संपन्न आणि साकार होणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि शेवटची रात्र। जाऊया मॅच कडे। पहिलं षटक घेऊन आला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सागर मानगाव टीम कडनं आणि स्ट्रायकिंग एंड वरती विजय नॉट स्ट्राइक एंड वरती प्रसाद अंपायर सिग्नल मॅच ऑन। कोण पहिलाच बॉल पडल्यानंतर अगदी आतमध्ये आलाय पंचांकडे लावली अपील पंच सांगतायत लेग स्टंप इथून मात्र मिस करते आणि विकेट हॅट्रिक साठी मानगाव टीम साठी या ठिकाणी कॅश प्राइज आलाय सन्माननीय मच्छिंद्रजी मोतीराम देशमुख साहेबांकडनं विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज असेल। पैसे आमच्यापर्यंत पोहोचलेत कॅश प्राइज। फटका चांगला आहे अगदी आपण पाहताय व्ही शेप मध्ये हा फटका लॉब केलाय डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत चांगली फिल्डिंग मला असं वाटतं राजेंद्र त्या ठिकाणी आहेत चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं मानगाव टीमचा खेळ अगदी आपण डेच्या स्पर्धेमध्ये पाहतोय एक जबरदस्त खेळ आपल्याला होताना पाहायला मिळतोय। मग त्या संघामध्ये एक जर पाहायला गेलं तर रोशन असतील त्यानंतर चैतन्य असेल सागर असेल राजेंद्र असेल त्यानंतर अगदी आपण पाहताय या ठिकाणी कुमार जो खऱ्या अर्थानं सलामी करताना त्यानंतर आमची संपूर्ण बोपिली टीम आपण पाहताय ऑन साइडला इनफिल्डला क्लिअर केलंय डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय मोठा चेस मिड विकेटला जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे स्ट्राइक रोटेशन झालं स्ट्राइक वरती आला आणि आपल्या खात्यातील एक फटका इथे पाहायला मिळाला चौकार। धाबा वाचवल्यात खऱ्या अर्थानं तिथून जर का चेंडू निसटला ना तर अगदी थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळतो लॉंग स्टॉप मध्ये परंतु थांबवलं जेल पेक्षा बॉलला अडवणं महत्व ठरवलं कारण की धाबा वाचल्या तर कदाचित ही धावसंख्याची वेगानं पुढे चालले ना तिच्यामध्ये कुठेतरी रोख लागेल आणि ते प्रयत्न फ्लाइंग स्लिप मध्ये आपल्याला पाहायला मिळालं। एक धाव इथून आली आहे धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 6 बिनबाद 6 या षटकातील 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत। आपण पाहताय सागरच्या एक चौकार आलाय प्रसादच्या बाट मधून विजय ऑन स्ट्राइक फ्लिक केलाय दिशा दिली आहे अगदी आतमध्ये येऊन एक्स्ट्रा सोडून पुढे निघाले होते त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय अगदी फाईन केलेत आलाय चौकार डीजे धाबा आल्या 4 धाब्याने धावफलक अगदी आपण पाहताय 10 5 बॉल या षटकातील समाप्त झालेत।
वाईट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, हातामध्ये येणं गरजेचं होतं, कलेक्शन होणं फार गरजेचं होतं. एक धाव कंप्लीट झाली अगदी नाका समोरून, एक धाव इथून कंप्लीट झाली. एका धाब्यानं धाव फलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचलाय ते 11. एकही विकेट इथून मात्र गमावलेलं नाहीये भोपेली टीमनं, आणि ही खऱ्या अर्थानं जमेची बाजू देखील असेल, कारण की ज्यावेळी आपण पहिलं षटक P1चा असतं, अगदी जबाबदारीचा असतं, आणि प्रत्येक टीमचा जो हुकमाचा एक्का असतो ना, तो पहिल्याच षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्या विरोधामध्ये कोणतीही विकेट न गमावता अगदी 11 धावा इथून बनवल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या भोपेली टीमनं. एक जबरदस्त मॅच इथून आपल्याला पाहायला मिळते या नाईट्स रजनीमध्ये. आपण पाहताय आयोजकांनी खऱ्या अर्थानं अप्रतिम मेहनत या स्पर्धेसाठी. हे आयोजन करणं म्हणजे सोपं नाहीये मित्रांनो. गेले कित्येक रात्रंदिवस आयोजकांना झोप देखील नसते, कारण की या आयोजनामध्ये कशा प्रकारची खऱ्या अर्थानं प्रेक्षक येणार, त्यांची सोय, आणि त्यानंतर खेळाडू, मान्यवर या सर्वांकडे अगदी बारकाईनं अगदी लक्ष ठेवावं लागतं. आणि ते काम आमच्या आयोजकांच्या माध्यमातून गेले 4 रात्रीमध्ये आपण पाहताय अगदी यशस्वी ही स्पर्धा अगदी 4 रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेकंड ओव्हर गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता. इथून आता गोलंदाज आलेत संतोष सोनावणे, जर्सी नंबर 10, एक अनुभवी गोलंदाज मित्र म्हणून मानगाव टीमचं. बरेचसे गोलंदाज आहेत, आणि मी तर म्हणेन गुंडगेच्या मैदानावरती ज्यावेळी मानगाव टीम खेळत होती ना, तर मला स्वतःला एक प्रश्न पडला होता मित्रांनो. तुमचा खेळ आहे, पण एक प्रश्न पडला होता की चैतन्य बॅटिंग साठी का नव्हता आला. आणि ती मॅच मानगाव टीमनं खऱ्या अर्थानं गमावली होती, कारण की चैतन्य एवढा फॉर्म मध्ये आहे ना मानगाव टीम कडनं. त्याला मी वाकच्या मैदानावरती देखील पाहिलं होतं. त्याची बॅटिंग आज यंगस्टर आहे, म्हणजे अगदी यंगस्टर आहे तो मानगाव टीमचा, अप्रतिम खेळतो. स्वॅप्टन फक्त अगदी चेक केले शॉटला. त्या ठिकाणी कुमार पाहायला मिळतोय, जर्सी नंबर 33. मानगाव टीम कडनं सलामी करत असतो, फिल्डिंग मध्ये सातत्याने चेंजेस तो करत असतो. त्याचं बारकाईनं लक्ष असतं अगदी प्रत्येक प्लेअर वरती, कोण कुठे उभा आहे, काशी पोझिशन आहे, या सर्व गोष्टी. आणि प्रत्येक वेळी गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र देत असतो. आणि इथून धावफलकावरती अगदी आपण पाहताय 12. चला स्पीडअप करा कुमार, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे फक्त 25 मिनिटं आहेत. 4 षटक आपल्याला 20 मिनिटांमधून इथून कंप्लीट करायचे आहेत. आमचे डीजे मास्टर ज्यावेळी अगदी अलार्म वाजवतील ना, त्यावेळी तुम्हाला अलर्ट येईल, आणि त्या अलर्ट नुसार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तिथून षटक देखील कंप्लीट करायची आहेत. फटका हा देखील चांगला आहे लॉंग ऑन मध्ये. चैतन्य आहे त्या ठिकाणी, चुकी करणार नाहीये. मी म्हटलं होतं एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा हा खेळाडू आहे, आणि यंगस्टर आहे. एक जबरदस्त झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झालाय. पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या भोपेली टीमला. फलंदाजीतून बाद होईल. ब्रेक थ्रूची गरज होती. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. 5 षटकांचे मॅच आहे. अगदी 50 पार करायचे बॅटिंग करणाऱ्या भोपेली टीमला. त्याच प्रयत्नामध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये 11, त्यानंतर अगदी आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्याच बॉलवरती संतोष सोनावणे यांनी मात्र विकेट मिळवली आहे ब्रेक थ्रू मिळवून देत असताना. आणि ज्यावेळी कॅप्टन आपल्याकडे बघितलंय ना, त्यावेळी कॅप्टन साठी, आपल्या गावासाठी समाप्त झाली. म्हणजे आता तुम्हाला अगदी हलक्या हातानं गॅप मध्ये ढकलायचा होता. इथून अगदी पाहतोय फेकी खराब. फेकीची एंड देखील चुकली आहे. आणि अगदी आपण पाहताय ना की कुठे फेकला बॉल. आता क्षेत्ररक्षकाला देखील समजलं नाही का मला कुठे फेकायचा होता. मला नियंत्रण असणं फार गरजेचं आहे फिल्डिंग मध्ये. ते इथून गमावलेलं, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन की त्याने बॅकअप दिला. एक धाव इथून देखील कंप्लीट झाली आहे. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 1 बाद. 13 भोपेली टीम बॅटिंग करते. 5 षटकांची मॅच. सेकंड पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये. ऑफिशियल दोन्ही मैदानावरती आपण पाहताय राजेंद्र भोईर सर आणि त्यानंतर संदीप गायकवाड सर. चांगली भूमिका.
हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल गॅप मध्ये खेळलाय. एक टप्प्या अखेर चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रयत्नाला अपयश, मिळतील 4 धावा. आलाय चौक. स्पर्धा खेळते या वर्षाची. यावेळी पुन्हा एकदा वेट अँड वॉच पाठवलंय बॉलला. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. संदीप गायकवाड सर सांगतात की हाल आहे. बिग 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 षटकार. धन्यवाद. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहताना ज्यावेळी गोलंदाजानं हा बॉल डिलिव्हर केला, अगदी ओळखलं त्यांनी की थोडासा कमी गतीने देखील आहे. आतमध्ये आले, जागा बनवली, त्यानंतर अगदी वेट केलं, बॉलची वाट पाहिली, त्यानंतर हा षटकार देखील आला. अनुभवी आहेत 40+ अगदी आपण पाहताय. आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात या ठिकाणी. विजय पुन्हा एकदा तोच बॉल, तोच फटका आणि यावेळी रिझल्ट फक्त नो बॉल आलाय. पंच सांगतात नो बॉल. त्याच्यावरती सर धावा किती असतील? सर चौकार. आणि अगदी मुंबई पोलीस +4 5 धावा धावफलकामध्ये. काय नेमकं मैदानाच्या आतमध्ये घडलंय, काय बिघडलंय? आतापर्यंत सर्व काही चांगलं चाललं होतं मानगाव टीमच्या बाजूनं, परंतु अगदी आपण पाहतो ना, अनुभव या क्रिकेटमध्ये फार महत्वाचा असतो आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना, अनुभवाची शिदोळी घेऊन मैदानाच्या आतमध्ये यंगस्टरला आपला अनुभव दाखवत असताना आपण पाहताय ना, मैदानाच्या आतमध्ये आपण विजय विजय शिंदे मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. आता शॉर्ट टीम मीटिंग घेण्यास भाग पडले मानगाव टीमला. खऱ्या अर्थाने डेच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ आपल्याला मानगाव टीमचा पाहायला मिळतो. एक चांगलं गोलंदाजीचा अटॅक, एक चांगलं गोलंदाजीचा अस्त्र आणि शस्त्र म्हणून ओळखली जाणारी मानगाव टीम आता मात्र नाईट स्पर्धेमध्ये कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळते की काय? चला बॉल द्या, मॅच बॉल द्या. मॅच बॉल आलाय, घ्या मॅच बॉल आलाय. धाबा धाव फलकामध्ये आपण पाहता 28. 5 बॉल या षटकातील समाप्त झालेत. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या 17, विकेट आली एक ब्रेक थ्रू जरूर मिळवून दिलाय. गोलंदाज आपण पाहताय ना संतोष सोनावणे यांनी, परंतु त्यांच्यावरती आक्रमण आणि त्यांच्या विपक्षामध्ये धाडसी फलंदाजी आणि तो धाडस खऱ्या अर्थाने दाखवला या ठिकाणी विजय शिंदे. आमच्या बेकरे गावचे रुपेश या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. फ्रेंच चषक दामत 2025. फ्रीडचा बॉल ऑन साइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच जाबीतून आपल्याला पाहायला मिळते सेन्सिबल क्रिकेट, एक चांगलं क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट. आणि ज्यावेळी अशा प्रकारचं क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना, ज्यावेळी तुमच्या बॅट मधून मोठे फटके येतात आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये किती संयम दाखवता आणि गोलंदाजांना किती खऱ्या अर्थानं गोलंदाजाची रिस्पेक्ट आणि त्यानंतर त्यांच्या चांगल्या चेंडूला खऱ्या अर्थाने दिलेली रिस्पेक्ट आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळी तुमचा खेळ अगदी उभारून येत असतो. धाबा धाव फलकावरती आपण पाहताय 29 1 लॉस, 1 बाद. 29 धाबा धाव फलकावरती आपण पाहताय. फ्रेंच चषक दामत 2025 ची ही रजनी स्पर्धा. सन्माननीय मच्छिंद्र
मोतीराम देशमुख साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये प्रत्येक मान्यवराचं अगदी यथोचित मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसा आमच्या आयोजकांच्या माध्यमातून अगदी दखल घेतली जाते. चला कुमार, आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्यासाठी अलर्ट ठिकाणी दिला आहे. अगदी आमचे रुपेशजी ठोंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. फ्रेंच चषक दामत 2025 मध्ये सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे, जिथे आता प्रश्न पडलाय मानगाव टीमला. चांगला बॉल फुललेंचा सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील. पंच डिसिजन देत आहेत. बॅटला चेंडू ब्रश झालाय, पाठीमागे चाललाय. कदाचित ही विकेट फार महत्वपूर्ण आहे. तिच्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदी 11च्या 11 खेळाडू आहेत ना इथे अपील करतात, म्हणजे कोणाला समजलं देखील नाही. अगदी आपण पाहताना त्या ठिकाणी काऊ कॉर्नर लॉंग ऑन मध्ये समजलं देखील नाही काय झालं, परंतु अपील करायची आहे. विकेट हवी आहे, त्यासाठी प्रयत्न. डॉट बॉल आला. हा देखील फटका पाठीमागे चाललाय. एस्टनच्या मागे अगदी आपण पाहताय रोशन, आपण त्यांना पाहताय एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये लीड करतायत त्या टीमला. आणि कॅप्टनची भूमिका खऱ्या अर्थानं फार जबाबदारी असते. ती भूमिका त्यांच्या अगदी खांद्यावरती आहे. सातत्यानं मानगाव टीम साठी चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं. त्या एस्टनच्या मागे तिथून टीमला लीड करतायत. धाव फलकावरती 30. सागरचं हे षटक दुसऱ्या स्पेल मध्ये आपण पाहताय. सागरला पहिल्या षटकामध्ये अगदी 11 धावा त्यानं खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. एक बॉल डॉट आला, त्यानंतर एक सिंगल आली. 11 बॉल आणि 23 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत विजय, परंतु त्यांच्या साथीला आलेला आकाश, त्याच्या बॅट मधून आला हा बिग षटकार. षटकाराने धाव फलकावरती 36. सागर वरती अगदी आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. आकाश तिसऱ्या क्रमांकावरती आलाय, त्याच्या बॅट मधून षटकार. याबली फुला लेन समोर सापडला अगदी एस्टिनच्या ब्लम लेग बिफोरच्या साह्यानं. फलंदाज बाद. आकाशला परतावा लागेल. टी फॉर टॅक. जशास तसं प्रत्युत्तर काय दिलंय तर फलंदाजाला अगदी बादच केलं. डीजे धन्यवाद. अप्रतिम संगीत या रात्रीच्या बेलेस देखील आपण पाहताना तमाम प्रेक्षक वर्ग या ठिकाणी या स्पर्धेला एन्जॉय करतोय. तर तमाम लाडक्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. जिकडे नजर जाईल ना तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. तर सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आणि जे अगदी घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून, MTC.in च्या माध्यमातून, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. भरपूर मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला आणि या वाहिनीला खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर सारं प्रेम मिळालं. MTC.in खऱ्या अर्थानं फार चांगलं वर्क करते. ऑन साइडला अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू डीप मध्ये चाललाय. एकच दाबेतून आपल्याला पाहायला मिळेल. एका दाबेने धावफलक अगदी आपण पाहताय.
37 धाबा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला। या षटकामध्ये आपण पाहताय ना सागरनं धाबा खर्च केल्यात 8। बघा एक षटकार आला सागरच्या विरोधामध्ये, परंतु त्यानंतर त्याचं कमबॅक, कारण की त्याच्यावरती आक्रमण ज्यानं चढवलं होतं आकाशला त्याने परतावलं, त्यानंतर मात्र अगदी त्याच्यावरचं प्रेशर कमी झालं आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय ना की फलंदाजांवरती त्याने प्रेशर क्रिएट केलं आणि या षटकामध्ये त्याने धाबा खर्च केल्या 8 विकेट मिळवली। 1-2 विकेटचा खेळ इथून समाप्त झालाय। दोन विकेटच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 30 धाबा। चला नेक्स्ट मॅच जे गावदेव धोत्रे आणि त्यांच्या विपक्षामध्ये अमश 11 दामत, जे गावदेव धोत्रे अमश 11 दामत दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्याच्यामुळे दोन्ही कॅप्टन आपण आपला संघ घेऊन रेडी राहायचं आहे। आणि 30 धाबा 30 सॉरी एक मिनिट एक मिनिट 37 धाबा धावफलकावरती 2 विकेटच्या समाप्तीनंतर। नाही ते कॅल्क्युलेशन करत होते अगोदरच्या मॅचचं, त्याच्यामुळं माफी असावी। आमचे आहे आपल्याकडे ऑफिशियल स्कोरर देखील आहेत, आपल्याकडे ऑपरेटर आहेत, त्यांच्याकडे देखील 3 ठिकाणी आपला स्कोर नोंद होतो, आम्ही देखील आहेत, परंतु थोडीशी मिस्टेक झाली। 37 धाबा धावफलकावरती बोपिले टीम खऱ्या अर्थानं आमच्या फार चौथ्या षटकाला होईल सुरुवात। गोलंदाजीसाठी आलाय गणेश, अजून देखील आपण पाहताय चैतन्याचं षटक बाकी आहे, चैतन्याला पाठीमागे ठेवलाय। एक वेगळी रणनीती आहे मानगाव टीमची, प्रत्येक मॅच मध्ये एक वेगळ्या रणनीतीने उतरते। ज्या वेळी अपक्ष टीम आपल्यावरती हवी होईल ना त्या वेळी एक वेगळी रणनीती असते। आणि आपण पाहताय गणेश आलेत या ठिकाणी, धोत्रे टीमचे कर्णधार उपस्थित झालेत, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये। आणि दिनेशजी माधव रसाल या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती आहे की आपण यायचं व्यासपीठावरती, आपलं देखील सहर्ष स्वागत। आणि धोत्रे टीमचे आमचे जेवढे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित झाले, ज्येष्ठ कार्यकर्ते असतील सर्व, त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून या फ्रेंच चषक दामत 2025च्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत। आमचे सन्माननीय दिनेशजी रसाल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, साहेबांच्या माध्यमातून डेची अगदी स्पर्धा आपण पाहितली, जिथे आपण पाहताय नमो चषक ज्यांच्या माध्यमातून पार पडलं आणि खऱ्या अर्थानं 2 दिवस आम्ही देखील त्या स्पर्धेला होतो। साहेब या, आपलं सहर्ष स्वागत। एक यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं ते दिनेशजी रसाल साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। मुस्सा नजे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। सन्माननीय मुस्साजी नजे साहेबांकडनं या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज। दरम्यान हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग स्टॉपला आलाय चौकार। बोनसच्या स्वरूपामध्ये धावा आल्या, धावांचा बचाव करायचा मानगाव टीमला, परंतु त्या दिल्या जात आहेत। हा देखील अगदी आपण पाहतो ड्राईव्ह केलाय, कव्हर मध्ये चेंडूला ढकललाय, डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगानं आलेत, 1-1 आणि एकच जाबेवरती थांबायला लागते, कारण की जसा बॉल डिलिव्हर्ड झालाय ना, जसा बाट वरती आला पुढे सरकला, लगेच डीप मधनं क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलेत। एक दाबेतून कंप्लीट झाले, एका दाबेनं धावफलक अगदी आपण पाहताय 44। चौथं षटक प्रगतीपथावरती गणेशनं आतापर्यंत या षटकामध्ये धावा खर्च केल्या 3 बॉल मध्ये, अवघ्या 3। 44 ऑन स्ट्राइक, 11 बॉल आणि 23 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत विजय शिंदे। अगदी आपण पाहताय ना पंचांचा निर्णय, व्हाईट बॉल, लेग स्टंप सोडून जाणारा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता, फिंगर रोल केले होते। राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत, लेफ्ट हँड फलंदाजाच्या विरोधामध्ये चांगला बॉल, प्रयत्न चांगला राहिला या ठिकाणी। आपण पाहताय ना गणेशांचा कमीत कमी धावसंख्येचं षटक इथून फेकायचं, त्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत यश आलं। मित्रांनो स्टेजच्या मागे या,
आणि काय गोंधळ घालायचं तो घाला. चांगला फटका, जागा बनवली, गॅप मध्ये खेळलाय, मोठा चेस फिल्डर साठी फंबल झालाय. त्या ठिकाणी दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा सहजरित्या इथं कंप्लीट झाल्यात. बॅकअप आहे पाठीमागे, 2च धाबा इथून मिळल्या जातील. जास्तीत जास्त स्ट्राईक हवी आहे विजय शिंदे या फलंदाजांना. खऱ्या अर्थाने इथून आपण पाहायला गेलं तर धाबा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 47. समोरची टीम देखील अगदी प्रतिस्पर्धी तुमची बलाढ्य टीम आहे. 12 बॉल 25 वैयक्तिक बॅटिंग करतायत विजय शिंदे. आपण पाहताय एक जबरदस्त इनिंग आणि खऱ्या अर्थाने संघाला सावरून ठेवणारी इनिंग. महाराष्ट्र पोलीस ज्या प्रकारे प्रत्येक गुन्हेगारावरती नियंत्रण आणतात तसेच बॅटिंग मध्ये देखील नियंत्रण. चांगला बॉल फुललेंचा बॉल. अगदी आपण पाहताय ना की ब्लॉक केलं होतं, उत्तर नाहीये. इथून आपण पाहताय डॉट बॉल आणखीन एक प्रेशर क्रिएट करण्याचं काम करतोय गोलंदाज गणेश. 5 बॉल मध्ये 6 धावा त्यानं खर्च केल्यात. 1 बॉल अजूनही बाकी आहे 4थ्या षटकातील. 47 धावा. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करायचा होता. अगदी आपण पाहताय पाठीमागे चाललाय फ्लाइंग स्लिप मध्ये. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग, फलंदाज सेफ. 1 धाव कंप्लीट. धावा धाव फलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. 48. 4 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 48. 2 बाद 48 धावा. शेवटचं षटक आता इथून प्रगतीपथावरती असणार आहे. आता या शेवटच्या षटकामध्ये ना जास्तीत जास्त स्ट्राईक मी तर म्हणेन की विजय शिंदे या फलंदाजांकडे जर का राहिली ना तर या शेवटच्या षटकामध्ये एक आक्रमक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर एक चांगलं टोटल देखील पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट आहे, कारण शेवटच्या षटकासाठी मानगाव टीमनं एक चांगला गोलंदाज राखून ठेवला. आपण पाहताय चैतन्य चांगला गोलंदाज आहे, एक यंगस्टर आहे मानगाव टीम कडनं. सातत्यानं चांगली कामगिरी, कमी वयामध्ये अगदी प्रसिद्धी मिळवली या देखील खेळाडून. आपल्या नावाने खऱ्या अर्थानं प्रत्येकाला एक आपल्या नावाची वेगळी ओळख या क्रिकेट मधून खऱ्या अर्थानं देत असताना चैतन्य आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्याच्या अगेन्स्ट अगदी सेट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात विजय शिंदे. त्यांची बाटल कसं असेल हे देखील पाहावं लागेल. चला कुमार, जास्त वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल धोत्रे आणि त्यांच्या विपक्षामध्ये दामत. आणखीन एक बिग फाईट आपल्याला या रजनी स्पर्धेमध्ये आजच्या शेवटच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल, कारण की दामत टीम अगदी त्यांच्या घरेलू मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्षामध्ये अगदी आपण पाहताय धोत्रे टीम अगदी दूरवरचा प्रवास करून आली आहे. पहिलाच बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये टाकला होता, तिथे चुकी झाली आहे कुमार कडून. परंतु बॅकअपला त्या ठिकाणी गणेश आला. चांगलं बॅकअप दरम्यान 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाबा अगदी या 2 धाब्याने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलोय. 50 धाबा, अर्धशतक इथून कंप्लीट झालंय टीमचं. अगदी आपण पाहताय ना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बोपेली टीमचं टॉस जरी गमावलाय, जरी आम्ही बॅटिंग आमच्या वाट्याला आले, परंतु ती स्वीकारत असताना अगदी आतापर्यंत 50 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलेत. म्हणजे अगदी समजदारीचं क्रिकेट. विजय शिंदे सॉफ्ट हँड, फटका फसला हवेमध्ये. पाठीमागे जात असताना हा झेल कॅरी करणं महत्वाचा होता, परंतु तिथे देखील ड्रॉप झालाय. आणि चैतन्याकडे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर दोन्हीकडे म्हणजे अगदी लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू टाकू शकतो, ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू टाकू शकतो, अगदी बाउन्सर देखील टाकतो. त्यानंतर वाईड यॉर्कर ब्लॉक मध्ये चेंडू, प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आणण्याची ताकद आहे या यंगस्टरकडे. जबरदस्त गोलंदाज आहे. त्याच्या विरोधामध्ये डबलला प्राधान्य स्विच इट करायचा होता, सोपं नाहीये चैतन्याच्या विरोधामध्ये. आणि इथे लाऊडली अपील रोशन यांच्याकडून विकेट किपरच्या मागे. तिसऱ्या पंचांकडे आता हा डिसिजन सोपवलाय, रिव्ह्यू घेतलाय आणि आमचे हरेश कराले सर या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये, ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आमचे कुणाल सर. MTC live.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. विकेट फलंदाज बाद
चांगलं एसटी रक्षण त्या ठिकाणी चपलाही दाखवली एसटीच्या मागे आपण पाहतो टीमचं कॅप्टन रोशन आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांना माहिती आहे ही विकेट फार महत्वाची आहे ही विकेट जर का लवकर आली कारण की शेवटचं षटक आहे एखादा जरी मोठा फटका आला तर मात्र धावसंख्या अगदी पुढे जाईल आणि त्यासाठी ही विकेट येणं फार गरजेचं आहे आणि विकेटची किपर एस्टनच्या मागे चांगली चपलाही दाखवली विकेट आली आहे तिसरा आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या बोपेले टीमला चांगली टोटल त्यांनी उभारली आहे या वर्षाची दुसरी रणजी स्पर्धा ते खेळतायत म्हणजे अनुभव जास्त आहे अंडर फ्लड लाईट खेळण्याचा परंतु मानगाव टीम या वर्षाची पहिलीच रणजी स्पर्धा खेळते कदाचित थोडासा अंदाज बांधू शकत नाहीये आणि त्याचाच अभाव मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय वावलुली टीम देखील या ठिकाणी उपस्थित झाले अगदी वेळेच्या अगोदरच मला असं वाटतं ते उपस्थित झाले टॉप 5 मध्ये ते देखील जाऊन पोहोचलेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया जाऊया मॅच कडे या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे 52 धावा धावफलकावरती आहेत पायर पीटीपीएल पायरमल पीटीपीएल चे अध्यक्ष सचिनजी खडे यांच्याकडून फ्रेंच चषक दामत 2025 आणि खुरमबाई यांच्यासाठी खास करून शुभेच्छा आल्यात साहेब आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आपलं देखील धन्यवाद व्यक्त करतो प्रत्येकाचा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मानूया प्रत्येकाचा आभार या ठिकाणी व्यक्त करूया कारण की प्रत्येकाने या स्पर्धेला भरपूर सारं प्रेम दिलंय दरम्यान धाबा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 52 4 बॉल इथून समाप्त झालेत उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील एखादा मोठा फटका येणं अपेक्षित राहील दामट टीम साठी फटक्यासाठी प्रयत्न केलाय परंतु पाठीमागे एसटी रक्षकांना पकडले झेल आणखीन एक फलंदाज बाद अगदी विजय शिंदे बाद झाल्यानंतर भोपेले टीमची इथून मात्र थोडीशी संकट आहे आणि अडचण देखील वाढली गेली आणखीन एक फलंदाज बाद आता मैदानामध्ये दाखल झाला अगदी आपण पाहताय साहिल 5व्या क्रमांकावरती साहिल आणि धावा धावफलकावरती 52 धावा धावफलकावरती आहेत 5 बाद 52 अमय आणि सचिन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात एक बॉल बाकी या षटकातील पहिल्या सत्रातील चांगला बॉल अप्रतिम स्पेल हाताळलं शेवटच्या षटकामध्ये ठेवलं कॅप्टनचं कौतुक करायला हवं चैतन्य सारखा गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं पहिलं षटक हाताळतो P1च्या षटकामध्ये आपण त्याला पाहतोय परंतु त्याला शेवटच्या षटकामध्ये ही वेगळी रणनीती होती 52 धावा धावफलकावरती 53 धावसंख्येचं टार्गेट असेल ते मानगाव टीमच्या अगेन्स्ट नेक्स्ट मॅच साठी धोत्रे टीम जे गावदेव क्रिकेट संघ धोत्रे आणि त्यांच्या विपक्षामध्ये अमश 11 दामत दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या आमचे सन्माननीय खुरमबाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आपला दिलाचा तो दिलदार सुभान डोंगरे आणि जावेद होत त्याचे यार बबलू भाई हाय आपला दिलाचा तो दिलदार सुभान डोंगरे आणि जावेद होत आहेत त्याचे यार मानपान मिळतंय भाईला दोस्ती यारीच्या दुनियेत डीजे थोडं थांबवतो आपल्याला लगेच संधी देतो एकच मिनिट फक्त टॉस साठी या दोन्ही टीम चला या ठिकाणी आपण पाहताय आमचे धोत्रे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत मी दामट टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी या चला या दामट टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या विलंब करू नका इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार होते आपण वारंवार सांगतो त्याच्यामुळे विलंब करू नका टार्गेट इथून 53 धावसंख्येचा असेल मानगाव टीमच्या अगेन्स्ट या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे पाहण्यापूर्वी आपण जाऊया आमच्या डीजे मास्टर कडे त्यांना देऊया एक सुवर्ण संधी डीजे एक चांगलं संगीत
इलेवन संघ आहे त्याच्या संगतीत, तर वर्षाला क्रिकेट सामने दामत गावात, खुरम इलेवन संघ आहे त्याच्या संगतीत, क्रिकेट खेळाचा उरूस भरवितो दामत गावात, भरवितो दामत गावात. बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत, बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत, या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात, या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. आपल्या किमयाच आहे न्यारी, क्रिकेट खेळाची पोर म्हणतात भाईला सारी. बबलू भाईची आपल्या किमयाच आहे न्यारी, दामत गावाची पोर म्हणतात भाईला सारी. त्याच्या नावाचा डंका वाजतोय साऱ्या या मैदानात, डंका वाजतोय साऱ्या या मैदानात. बबलून जे भाईचं न जे भाईचं न जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत, बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत, या पंचक्रोशीत नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. धन्यवाद डीजे, थँक्यू. जाऊया मॅच कडे, जिथे आपण पाहताय 53 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे ते मानगाव टीमच्या अगेन्स्ट. मोठा टार्गेट म्हणावा लागेल 5 षटकांमध्ये. या मैदानाचा विचार करायला गेलो तर अगदी मोठी धावसंख्या या मैदानावरती आपल्याला होताना पाहायला मिळत नाही, परंतु त्या धावसंख्येचा बचाव देखील केला जातो. आणि आता एक चांगली टोटल म्हणावा लागेल, एक फायटिंग टोटल आपल्याला इथून पाहायला मिळते. फायटिंग टोटल आपल्याला इथून पाहायला मिळते. 53 धावा आहेत. 53 धावसंख्येचा बचाव करायचा आहे बोपेले टीमला. त्यांच्या समोर आपण अगदी आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये मानगाव टीम कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. 30 बॉल 53चा पाठलाग करायचा आहे. एकीकडे या बचाव देखील करायचा आहे. एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच, एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अमर शिलेबन दामत आणि त्यांच्या विपक्षामध्ये जे गावदेव क्रिकेट संघ धोत्रे, जे गावदेव क्रिकेट संघ धोत्रे. टॉस जिंकलाय दामत टीमनं आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. त्याच्यामुळे ही मॅच संपल्यानंतर धोत्रे टीम आपण फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचं. विलंब करू नका, थोडंसं वॉर्मअप करा, एकत्रित या, टीम मीटिंग करा आणि नेक्स्ट मॅच आपली असणार आहेत. म्हणजे थोडेसे गरम देखील व्हा. दोन्ही टीमला मी हे सांगेन की आपली नेक्स्ट मॅच आहे, त्याच्यामुळे ऑन स्ट्राइक आपण पाहताय कुमार, नॉन स्ट्राइक एंडवरती राजेंद्र आणि पहिलं षटक P1चं घेऊन आलाय गोलंदाज साहिल बोपेली टीम कडनं. आपण त्याला पाहताय साहिल बॅटिंग करत असताना नाराज केलाय. आता त्याची उणीव खऱ्या अर्थाने गोलंदाजी मधून भरून काढणार का? कारण की ज्या वेळी एखादा फलंदाज बॅटिंग करत असताना अपयश येतं ना, त्यावेळी गोलंदाजी मध्ये काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. ते आता पाहायला मिळेल का आपल्याला साहिल कडनं, हे देखील आपण पाहूया. एक जबरदस्त मॅच, पंचांचा निर्णय येतोय. मॅच ऑन. पहिलं षटक साहिलचं P1चं. समोर आपण पाहताय कुमार. पहिला हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल केला, पाठवलंय बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे पंचांचा इशारा येतोय. हा बिग हिट, बिग षटकार. 53च्या पाठलागाला सुरुवात. हा आपल्या अनोख्या स्टाईलनं अगदी षटकारानं कुमारनं केली सुरुवात. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट षटकार साहिलच्या विरोधामध्ये.
त्यानंतर अगदी चांगला बॉल, फुललेंचा बॉल होता, अगदी समोर टाकला होता, त्याला अगदी टॉस करत असताना ड्राईव्ह केलाय शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये कुमारनं. मी तर म्हणेन कुमारच्या बॅट मधून ही षटकार आल्यानंतर पहिली सिंगल असेल. एक 2-3 सामने तरी मी कुमारचे पाहितलेत आणि त्याच्यामध्ये कुमार अगदी आक्रमक बॅटिंग करतो, स्टार्ट चांगला मिळवून देतो, परंतु आपली विकेट अगदी आपण पाहतो ना की जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये त्याचे पाहायला मिळत नाहीये. शॉर्ट टर्म पारी खेळतो आणि त्यानंतर बाद देखील होताना पाहायला मिळतो, परंतु ह्यावेळी एक षटकार आल्यानंतर हा चांगला निर्णय त्याचा राहिलाय. कारण की ही स्पर्धा देखील मोठी आहे, इथे चुकी करायची नाहीये, कारण की संपूर्ण जबाबदारी आपल्यावरती दिली आहे संघानं, आपल्याला सलामीसाठी पाठवलंय. एवढा मोठा प्लॅटफॉर्म आणखीन एक इथे राजेंद्रने आक्रमण केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये त्या ठिकाणी, जाईल चेंडू एक टप्प्या अखेर मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय चौका. बंबू डाल के बंबू डाल के बंबू डाल के बंबू डाल के बारीक कुटना जी फिर रात को आनंद लुटना. बंबू डाल के बारीक कुटना जी फिर रात को आनंद लुटना. बंबू डाल के बारीक कुटना जी फिर रात को आनंद लुटना. बंबू डाल के बारीक कुटना जी फिर रात को आनंद लुटना. बंबू डाल के आणि रुपेशजी ठोंबरे यांच्याकडून ऑन स्ट्राइक आपण पाहताय फलंदाज रुपेश पैमारे, राजेंद्र पैमारे ऑन स्ट्राइक आहे. त्यांच्यासाठी षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज रुपेशजी ठोंबरे साहेबांकडनं. आणि आमचे बबलू दादा यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. राजेंद्र पैमारे यांची फॅन फॉलोइंग मोठी आहे, त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल केलाय, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, तोपर्यंत एकच धाव. एक धावेतून कंप्लीट झाली आहे, थोडेसे लेझी झाले, एक धावेतून कंप्लीट झाले. एका धाब्याने धावफलक अगदी आपण पाहताय 12 धावा धावफलकावरती. 4 बॉल इथून समाप्त झाले. साहिलचं P1चं पहिलं षटक. खऱ्या अर्थानं 53 तरी धावा तुमच्याकडे असतील ना, त्यांचा तुम्हाला बचाव करायचा आहे. अगदी इथून तुम्हाला चांगली कामगिरी गोलंदाजी मधून करावी लागेल. जर तुमची चांगली कामगिरी गोलंदाजी मधून जर झाली ना, तर मात्र या धावसंख्येचा बचाव तुम्ही सहजरित्या करू शकता. कारण की जिथे पहिलं षटक आहे, जे P1चं षटक आहे, जो प्रमुख अस्त्र आहे आपला, त्यानं इकॉनॉमिकल करणं फार गरजेचं राहील. चांगला बॉल पडल्यानंतर अगदी खाली राहिला. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, पायांची हालचाल नाहीये, फुटवर्क नाहीये. आमस के पप्पा जर का क्वालिफाय झाले तर जावेद खोत साहेबांकडनं 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. बघा, हे कॅश प्राइज नाही तर तुमची एंट्रीच आहे. अगदी 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 14 धाबा या धावफलकामध्ये. 24 बॉल आणि आता 39 धावसंख्येची गरज आहे. 24 बॉल 39चं इक्वेशन आहे. अजूनही तुमच्याकडे भरपूर धाबा बचाव करण्यासाठी. इथून देखील कमबॅक हवा आहे बोपेले टीमला, कारण की अगदी बॅटिंग करत असताना थोडस लडखड सुरुवात झाली होती, परंतु राजेंद्र शिंदे, विजय शिंदे यांची चांगली इनिंग, त्यांच्या बॅटमधून धाबा आल्या. एक चांगली टोटल धावफलकावरती पाहायला मिळाली. आता त्या धावसंख्येचा बचाव तुम्हाला करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये इथून धाबा आल्या 14. आणि आता दुसऱ्या षटक उमेश गुराव गोलंदाजीसाठी आलेत. आता एक अनुभवी गोलंदाज खऱ्या अर्थाने इथं बोलवला. टीम मधला एक पार्ट टाइम स्विमर, आणि ज्यावेळी आपल्या प्रमुख गोलंदाजाच्या विरोधामध्ये रन येतात, ज्यावेळी आपल्या फास्टर बॉलरच्या विरोधामध्ये धाबा येतात, अशा वेळी आपल्या टीम मधील एक एक्सपिरियन्स स्विमर मैदानाच्या आतमध्ये आणला. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगली लाईन, अगदी अचूक टप्पा. इथून मात्र डॉट बॉल आला. खऱ्या अर्थानं फार गरज आहे या डॉट बॉलची, कारण की पहिल्या षटकामध्ये 14 आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये युटर्न हवाय.
थोड चला चला स्पीडअप करा, सातत्यानं सांगितलं जात आहे. आणखीन एक चांगला बॉल, अपील 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 तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये थोडस प्रेशर टाकण्याचं काम केलं जात आहे. आता इथून प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करणारी टीम, कारण की बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आलेत. समीकरण जर इथून पाहायला गेलं तर येणारे 22 बॉल 39 धावसंख्या अजूनही तुम्हाला इथून बनवायची आहे. एक एक चेंडू एक एक धाव इथून मात्र फार निर्णायक राहणार आहे. या मॅच मध्ये दोन्ही टीम इथून संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये लढतायत. संघर्ष का होऊ नये, कारण की स्पर्धा देखील तेवढी दर्जाची आहे. फ्रेंच चषक दामत 2025 या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व जर का कायम टिकून ठेवायचं असेल, या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव जर का करायचं असेल ना, तर इथून मात्र चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये, चांगले प्रयत्न, चांगला खेळ या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागेल. चला फिल्डिंग करणारी टीम जास्त वेळ घेतला जातोय, अन्यथा आपल्याला शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर 30 षटकाच्या आतमध्ये आपला घेतला जाईल. आपल्याला सातत्यानं सांगितलं जातंय, त्याच्यामुळे आपण स्पीडअप करा मित्रांनो. आपल्याकडे आज भरपूर सारे सामने आहेत. मेगा फायनल, सेमी फायनल, क्वार्टर फायनल. फटका चांगला आहे, एलिव्हेशन कमी मिळालाय. हा अगदी साहिलच्या हातामध्ये ऍग्रेशन दाखवत असताना साहिल बॉलला खाली आपटलाय. विकेट आली आहे, पाहिजे होती विकेट. राजेंद्र अगदी जर पाहायला गेलं ना तर पहिल्या 2 चेंडूंवरती खऱ्या अर्थानं बॅकफुट वरती ढकललं गेलं राजेंद्रला, आणि राजेंद्र तिथून प्रयत्न राजेंद्रला करायचं होतं, एखादा मोठा फटका त्याला मारायचा होता, कारण की त्याच्यावरती झालेलं प्रेशर त्याला तिथून खाली कमी करायचं होतं. त्या प्रयत्नामध्ये त्याने हा फटका केला आणि त्याला खऱ्या अर्थानं मजबूर केलं या फटका खेळण्यासाठी, आणि तिथे मात्र राजेंद्रची विकेट आली. 5 बॉल मध्ये 5 या धावसंख्येवरती बाद झाला वैयक्तिक राजेंद्र. संघाची धावसंख्या 14. तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ, दुसऱ्या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. 2 डॉट बॉल आले, त्यानंतर विकेट आली. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोशन. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. फटका चांगला आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये, धाव पाहिजे होती परंतु परतवलंय, कारण की विकेट देखील मिळाली असती. चांगला बॉल. आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव आलेत, 3 बॉल डॉट टाकलेत, 1 विकेट आली आहे. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं होतं ज्यावेळी आपल्याकडे एक्सपिरियन्स असतो ना क्रिकेटचा, तो या क्रिकेटच्या पटलावरती अगदी नेहमीच महत्वपूर्ण ठरला, आणि तो एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज आपल्याला उमेश पाहायला मिळतात बोपेले टीम कडनं. एक जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक. ऑफिशियल सातत्यानं आपण सूचना करत चला, कारण की भरपूर बेल घेतला जातोय, बराचसा बेल घेतला जातोय. ही मॅच खऱ्या अर्थानं अपील 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 लावडली अपील लावडली अपील. अगदी आपण पाहतोय पंचांकडे अपील मागितले जाते, पंच इथे मात्र सांगतायत डिस्कस. फलंदाज या ठिकाणी बाद घोषित केला, आणि इथून आपण पाहताय ना अगदी एस्टनच्या समोर सापडलेत, आणि इथून फलंदाजाला परतावं लागतंय असं वाटलं होतं. अगदी बघा समोर सापडलेत. ऍक्शन रिप्ले तुम्ही मैदान अगदी तुमच्या ऑन स्क्रीन पाहू शकता. गुडका टेकून हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. असं वाटलं होतं मेन पंचांना की बॅटला चेंडू ब्रश झालाय की काय. त्यांनी अगदी स्कोरलेग पंचांची मदत घेतली. त्यांनी दर्शवलं की बॅटला चेंडू स्पर्श झालाच नाहीये, आणि ते सांगितलं की बॅटर आउट आहे. रोशन टीमचा कॅप्टन 0 या धावसंख्येवरती अगदी मैदानाच्या बाहेर आलाय. कॅप्टनला
आमचे अफजल या ठिकाणी उपस्थित झालेत बघा. प्रत्येक मॅचला शेवटपर्यंत असतात. अफजल खऱ्या अर्थानं टीमला क्वालिफाय जर का झाले असते ना तर अजून मजा आली असती. शेवटच्या मॅच मध्ये त्यांना अपयश आलं, परंतु अजून बराचसा क्रिकेट बाकी आहे. आणखीन एक टीम आहे, त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेत. चांगला फटका ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगली फिल्डिंग विजय शिंदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एकच जाव. चांगलं क्रिकेट. या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे गोलंदाज उमेशांनी आणि विकेट मिळवल्या 2. काय कमबॅक केलं. एक जबरदस्त स्पेल. मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना आपल्याला एक्सपिरियन्स काय असतं ना ते दाखवत असताना उमेश आपल्याला पाहायला मिळाले. धाव फलकावरती 15. या षटकामध्ये आले अवघी 1. 18 बॉल 38चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये कुमार अजूनही मैदानावरती आहे. त्याच्या साथीनं आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती सागर, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. सागर देखील आक्रमक फलंदाज आहे. सागरकडे देखील ती गुणवत्ता आहे. सागरकडे देखील ती ताकद आहे. सागर देखील कोणत्याही क्षणी मोठे फटके मारू शकतो आणि त्याला 4थ्या क्रमांकावरती मात्र मैदानाच्या आत पाठवलंय. आणि खऱ्या अर्थानं सागरच्या नावानंच मानगाव टीमला ओळखलं जातं. टीमचा कॅप्टन आहे. चला 18 बॉल 38 ची गरज आहे. 18 बॉल 38 धावा. विजय शिंदे गोलंदाजीसाठी बॅटिंग करत असताना काय स्टार्ट टीमला मिळवून दिला. एक चांगली टोटल उभारण्यामध्ये विजय शिंदे यांचा अगदी हातबळ लागलं गेलं. एक चांगली इनिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. आता हिथून 18 बॉल 38 धावा बचाव करायचा. त्यासाठी आता विजय शिंदे यांचं षटक फार निर्णायक राहणार आहे, कारण की कुमार ऑन स्ट्राईक. कुमार या मैदानावरती उभा आहे, जो सलामीला गेलाय. ऑन स्ट्राईक आपण पाहतो टीमचं कर्णधार सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. आता इथून कॅप्टन कडे लक्ष असेल, कॅप्टनची इनिंग कशी येईल. 18 बॉल 38 धावा. मानगाव टीम थोडीशी संकटामध्ये जरूर आहे. चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. एक अचूक टप्प्यावरती नियंत्रणामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पडल्यानंतर अगदी खाली राहिला. उचलीची अपेक्षा फलंदाजाला होती जरूर, परंतु ती फक्त अपेक्षाच राहिली. आणि डॉट बॉल इथून विजय शिंदे. आणखीन एक एक्सपिरियन्स मैदानामध्ये. ऑन साइडला फटका फसला. हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अंदाज इथे चांगला आहे. झेल एक मिनिट थांबा, तुम्ही गोंधळ करू नका. 1 मिनिट थांबा. आमचे आयोजक त्या ठिकाणी आहेत. 6 आहे. आमचे स्वतः आयोजक आहेत त्या ठिकाणी. देखील केलंय. आमचे छोटे लाडके प्रेक्षक जरा बाजूला होता का. छोटे थोडं बाजूला व्हा, आम्हाला पण देखील मॅच पाहू द्या. व्हाईट बॉल अभ्यंतरची धाव, एक्स्ट्राची धाव फलकामध्ये. आता हा षटकार कदाचित या मॅचचा टर्निंग पॉइंट होतोय की काय असंच वाटू लागलंय, कारण की ते सोपा झेल होता. सागर देखील परतला असता, परंतु त्याला जीवदान मिळालंय. तो जीवदानाचा कितपत फायदा उचलेल. षटकार देखील आला. धाव फलका होती 22. धावांसाठी संघर्ष होत होता. पुनश्च एकदा अपील. प्रत्येक बॉल वरती अपील केली जाते. डॉट बॉल. एक तेरी तो एक मेरी, असंच मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळतंय. बघा, एक षटकार आला, तो देखील चुकीने आला क्षेत्ररक्षकाच्या. त्यानंतर मात्र व्हाईट बॉल, त्यानंतर डॉट बॉल. धाव फलकावरती 22. 2 बाद 22.
आणखीन का व्हाईट बॉल थोडासा बाहेरून जाणारा सर हरीश कराले आम्हाला सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्राची धाब येईल. धावा धावफलकामध्ये अगदी आपल्याला इथून पाहायला मिळतील 23 2 लॉस. शॉर्ट बॉल होता, अर्ध्या क्रीज मध्ये टाकला होता, तो देखील आपण पाहता इथून निर्धाव आलाय. अगदी पुल करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं दोन्ही मी तर म्हणेन ना की नितेश सर की दोन्ही जे अनुभवी गोलंदाज आहेत ना ते आता टीमच्या कामी आलेत. म्हणजे एक्सपिरियन्स काय असतो ना ते मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. यंगस्टरच्या विरोधामध्ये धाबा आल्या, एकही विकेट आली नव्हती आणि त्यानंतर दोन्ही एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. या ठिकाणी अगदी वेगानं पुढे सरसावले, तोपर्यंत एकच धाबेतून कंप्लीट होते. एका धाबेने धावफलक अगदी आपल्याला इथून पाहायला मिळेल. 24 धाबा 2 बाद 24 धाबा धावफलकामध्ये. या षटकातील एक बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 2 वाईड आले होते. अगदी या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं ना तर 7 चेंडू फेकलेत गोलंदाजानं. 8वा चेंडू आता फेकावा लागणार आहे. म्हणजे 2 खराब चेंडू आल्यानंतर पहा आपल्याला किती चेंडू फेकावा लागतात. आणखीन एक चांगला बॉल, शेवटचा बॉल देखील निर्धाव आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये धाबा धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतात 24. आता बॉल इथून तुमच्याकडे बाकी असतील 12 आणि 12 बॉल मध्ये खऱ्या अर्थानं 29 धाबा बनवायच्या आहेत. मी तर म्हणेन पहिलीच मॅच खेळती आहे मानगाव टीम अंडर फ्लड लाईट्स. त्याच्यामुळे कदाचित थोडस चेंडू जज करणं थोडस कठीण जातंय की काय, कारण की फिल्डिंग मध्ये देखील थोडीशी खराबी आपल्याला पाहायला मिळाली. आणि 2 मॅच खऱ्या अर्थानं रजनी स्पर्धा ज्या बोपेलिया टीमने खेळली आहे त्याच्यामुळे त्यांना खऱ्या अर्थानं कदाचित अंदाज आहे अंडर फ्लड लाईट्स खेळण्याचा. प्रॅक्टिस देखील करणं फार गरजेचं असतं. ज्यावेळी तुम्ही अगदी डेची स्पर्धा ज्यावेळी आपण खेळतो ना त्यावेळी थोडंसं वेगळं वातावरण असतं आणि ज्यावेळी नाईटची स्पर्धा आपण खेळत असतो त्यावेळी अगदी आपल्याला या संपूर्ण मैदानाचा अंदाज बांधावा लागतो. त्यानंतर अगदी आपण पाहतो थोडंसं दमट वातावरण देखील असतो जिथे चेंडू देखील ट्रॅव्हल होत नाही. ड्यू फॅक्टर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. बारा बॉल 29 धावा. सफवान डीपीएल स्टेज वर या. सफवान डीपीएल प्लीज स्टेज वरती या. फुलटॉस बॉल ऑन साइडला हवेमध्ये केला. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. झेल कॅरी करणं फार गरजेचं होतं. झेल ड्रॉप 2 धाबा कंप्लीट. झेल पकडणं गरजेचं होतं. झेल वरती येणं गरजेचं असतं आणि ते खऱ्या अर्थाने इथे अंदाज बांधू शकले नाहीयेत. आणि इथून आपण पाहताय विमर साठी हाईट फॅक्टर साठी 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. संदीप सर विकेट हॅट्रिक साठी 3000, षटकार हॅट्रिक साठी 3000. सन्माननीय दिनेश रसाल साहेबांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहे. हा आल्याच आम्ही होतो 2 दिवस सर त्यांच्या स्पर्धेला. फेअर डिलिव्हरी फुलटॉस बॉल आहे. फेअर डिलिव्हरी 2 धाबा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाब्याने धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. 26 धाबा धावफलकावरती. म्हणजे आता इथून आता येणारे बॉल आता शिल्लक आहेत. 11 बॉल आणि 27 धाबा. फुलटॉस बॉल लॉब केलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर राहिलेत. सेफ लँडिंग. तोपर्यंत एकच धाव. स्ट्राईक हवी कुमारला आणि त्याने सागरला परत पाठवलाय. एकच धाबेतून कंप्लीट झाले. एका धाबेनं धावफलक अगदी आपण पाहताय ना ते जाऊन पोहोचलंय 27. 2 बाद 27 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. आपण पाहताय गोलंदाजीसाठी उमेश आलेत सेकंड स्पेल मध्ये, ज्यांनी आता
दादा ओ छोटू थोडं थोडं ये ना इकडे आपल्या पाठीमागे ये ना. शॉर्ट बॉल पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे कुमारची ताकद मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून आलाय हा नजाकत बरा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आज षटकार फार महत्वाचा होता. मच निडेड षटकार मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन कुमारच्या बॅट मधून आलाय जो सलामीला गेलाय ज्यानं विकेट टिकून ठेवले ज्याने या मॅच मध्ये या नाईट स्पर्धेमध्ये या नाईट रजनीमध्ये खऱ्या अर्थानं स्वतःला प्रूफ करायचंय आणि सातत्यानं टीम त्याला देखील म्हणत असते ना की अगदी शॉर्ट टर्म पारी खेळून मैदानाच्या बाहेर येतो परंतु ज्या महत्वाच्या मॅचेस मध्ये मला उभा राहायचंय मला दाखवायचंय माझ्या गावाला माझ्या कॅप्टनला ते मैदानाच्या आतमध्ये करत असताना कुमार षटकार. पुन्हा एकदा चांगला बॉल आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल आलाय षटकारानंतर अगदी लगेच आपण पाहतोय डॉट बॉल देखील आलाय. आता बॉल इथून शिल्लक असतील 8 बॉल 20 धावा. 8 बॉल 20 ची गरज आहे अजूनही. इथून आपण पाहतोय मार्च साठी टीमचा कॅप्टन नॉर्थ साइड एंड वरती इथे हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे आणखीन एक धमाका बिग हिट बिग षटकार. आता 7 बॉल इथून बाकी असतील आणि 7 बॉल मध्ये खऱ्या अर्थानं बनवायचे आहेत त्या 14 धावा. 7 बॉल 14चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. इथे वेगवान बॉल पंचांचं बोट आकाशाकडे बॅटर आउट. हा अगदी महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट. कुमार हॅज टू द डिपार्ट. एक मोठी विकेट आली मानगाव टीमची ज्यानं खऱ्या अर्थानं ही मॅच बनवून ठेवले आपल्या टीम साठी ज्याच्या बॅट मधून अगदी महत्वाचे 2 बिग षटकार आलेत आणि ज्याने खऱ्या अर्थानं टीमला दाखवलंय की ही मॅच अजून संपलेली नाहीये कारण की माझी इनिंग येणं बाकी आहे. तो इथून परतलाय. आता मात्र थोडस संकट आलंय की काय मानगाव टीम वरती परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जर्सी नंबर 7 आणखीन एक मानगाव टीमचा यंगस्टर चैतन्य ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे इथून देखील मॅच बनवण्याची. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी आपण पाहता त्याला पाठवलंय 5व्या क्रमांकावरती. येणारे बॉल आता शिल्लक आहे तिथून 6. येणारे बॉल आता इथून शिल्लकातील 6 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 14. 6 बॉल 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये काय मॅच अगदी आजच्या या रजनी स्पर्धेतील आजच्या या शेवटच्या रात्रीतील प्रत्येक मॅच आपल्याला हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आयोजकांनी यासाठी मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. अगदी कोणी जिंको कोणी हारो क्रिकेटचा विजय आम्हाला हवा आहे आणि त्या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी जो तमाम क्रिकेट वर्ग या ठिकाणी उपस्थित झालाय त्यांचं पुनश्च एकदा फ्रेंच चषक दामत 2025 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. जाऊ या शेवटच्या षटकाकडे. 6 बॉल 14 धावा. पहिला हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पूल फटका फसला हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलेत पकडले झेल कॅप्टन चुकी केली मैदानाच्या आतमध्ये. कदाचित मॅच फसले की काय कॅप्टनचं मैदानाच्या आतमध्ये राहणं फार गरजेचं होतं. 6 बॉल 14 ची गरज होती. कॅप्टनला उभं राहायचं होतं. कॅप्टननं चुकी केली आहे. अगदी जर पाहायला गेलं तर लॉलीपॉप बॉल होता अर्ध्या विकेट वरती डिलिव्हर्ड झाला होता त्याच्यावरती मोठा फटका मारायचा होता. ताकदच जनरेट करू शकले नाही आणि फलंदाज इथून परतलाय टीमचा कॅप्टन सागर
नक्कीच नक्कीच डीजे मास्टरचं लगेच धन्यवाद करूया. त्यांना संधी नाही मिळाली जास्त या मॅच साठी. देऊ आपण संधी देऊ, नक्कीच देऊ. परंतु मित्रांनो मॅच देखील तेवढी रोमांचक आहे, तिच्याकडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. 5 बॉल 14 धावा. व्हाईट बॉल. आता मॅच मध्ये बघा रंगतता आपल्याला पाहायला मिळते. हा व्हाईट बॉल आला, पहिल्या चेंडू होती विकेट, त्यानंतर अगदी व्हाईट बॉल. 5 बॉल आणि 13 धावा. सागर भगत नवीन फलंदाज मैदानामध्ये. सागर भगत आता बघा कुमार बाद झाला, मैदानाच्या बाहेर आला. आता बाहेरून तो आता गाईड करणार. 5 बॉल 13 धावा. हाफ ट्रॅकर पूल करू शकले नाहीये. झेल कॅरी झालाय. चैतन्य मैदानाच्या आतमध्ये अग्रेशन दाखवतोय, कारण की प्रत्येक फलंदाजाकडनं चुकी होतीये. चैतन्याला स्ट्राईक वरती आणला तर चैतन्यामध्ये ती क्षमता आहे, इथून तो मॅच बनवू शकतो, परंतु तो राहिलाय. आणखीन एक गोलंदाजीसाठी आपण पाहतोय शेवटच्या षटकात एक्सपिरियन्स कामी आलाय. बोपेली टीमचा फटका फसला हवेमध्ये. आणखीन एक झेल होण्याची शक्यता. पकडलाय झेल. बॅक टू बॅक विकेट येत असताना बोपेली टीम साठी या मॅच वरती पूर्णपणे पकड आपली निर्माण करत असताना डीजे मी पाहतोय बदलापूर समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष महेश धुले अर्थात मॅडी यांचंही या ठिकाणी आगमन झालं. मी मॅडींना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच मॅडी सर या, आपण देखील आपलं देखील सहर्ष स्वागत. फ्रेंच चषक दामत 2025 मध्ये. नाही, एक व्हाईट बॉल आल्यामध्ये तो इनलिगल पकडला जातो ना. हॅट्रिक कशी होणार. आणि पुनश्च एकदा गोलंदाज ऑन हॅट्रिक. 3 बॉल 13 धावसंख्येची गरज. 3 बॉल 3 धावसंख्येची गरज. सॉरी 3 बॉल 13 धावसंख्येची गरज. ऑन हॅट्रिक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सचिन एक्सपिरियन्स बोपेली टीमचा आज या मैदानावरती काय कामगिरी केली आहे, जबरदस्त. बॅटिंग करत असताना आपण पाहतो विजय शिंदे, त्यानंतर गोलंदाजी करत असताना आता सचिन, आणि त्याच्या अगोदर अगदी आपण पाहताय उमेश. जबरदस्त. 3 बॉल 13 धावा. इथे धाव घेण्याचा प्रयत्न. चैतन्याला स्ट्राईक हवी आहे, स्ट्राईक मिळाली आहे, परंतु वेल निघून गेले की काय असंच वाटायला लागलंय. कारण की अगदी आपण पाहताय ना की इथून जर पाहायला गेलं तर या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. त्याच्यामुळे येणारे आता बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत ते फक्त 2 आणि धावा बनवायचे आहेत त्या 13. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 2 बॉल मध्ये तुम्हाला 13 धावा बनवाव्या लागतील. आता गोलंदाजाने जर का ठरवलं ना तरच मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला इथं विजय मिळेल. 2 बॉल आणि आता धावा बनवायचे 13. चला स्पीडअप करा. सातत्यानं तुम्हाला सांगितलं जात आहे, त्याच्यामुळे विलंब करू नका मित्रांनो. इथे चैतन्याच्या बॅट मधून हा फटका जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. मी म्हटलं होतं चैतन्याला स्ट्राईक वरती जर आणलं असतं ना तर या मॅचला कोणत्याही क्षणी कलाटणी देण्याची ताकद या यंगस्टर कडे आहे. तो स्ट्राईक वरती आला, त्याच्या बॅट मधून आला हा फटका. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे मानगाव टीमचा ब्रँड चैतन्य ठोकतोय षटकार. 7 धावा.
आणि सातत्यानं मी तर म्हणेन, मी अगोदर देखील मॅचच्या अगोदर उल्लेख केला होता की गुणगे मॅच मध्ये चैतन्यला अगदी पाठीमागे ठेवलं होतं. तिथे देखील गुणगेच्या मैदानावरती मी म्हणेन मानगाव टीम पराभूत झाली होती. आज देखील उशीर झालाय की काय. हार्ड लक टीम मानगाव. कॉंग्रॅच्युलेशन टीम भोपेले. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि नेक्स्ट मॅच साठी